नवीन वास्तूची उभारणी करताना कायद्याच्या दृष्टिकोनातनं आणि रुग्णाला पूर्णपणे त्याचा लाभ व्हावा या दृष्टिकोनातनं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड ऑफ हॉस्पिटल्स कडनं आपल्याला सर्टिफिकेट मिळवणे. कारण 2006 पासून नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड ऑफ हॉस्पिटल्स ही संस्था भारतामध्ये कार्यरत आहे आणि त्यांनी काही नियमावलींचं त्यांनी प्रदर्शन केलेलं आहे की ज्याचं अवलंबन जर हॉस्पिटल्सनी केलं तर त्यांना त्यांनी त्यांच्या सर्टिफिकेटनी ते काम करायला परवानगी देतात. आणि अशी खूप कमी हॉस्पिटल्स भारतामध्ये आहेत. ह्याची किंबहुना कित्येक हॉस्पिटल्स ओनर्सना जाणीव सुद्धा नव्हती. पण आम्ही एका पुस्तकाच्या आधारे आम्हाला हे जेव्हा कळलं तर बांधकामापासनं आता आम्ही चालू केलं रुग्णालय आणि त्यानंतर त्यात आम्ही काम करतो ह्या सर्व गोष्टींपर्यंत आम्ही त्या NABHच्या पुस्तकाचा आधार घेतला आणि आम्ही साधारण 1.5 ते 2.5 वर्ष नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड ऑफ हॉस्पिटल्सकडे प्रयत्नात आहोत की आम्हाला त्यांचं सर्टिफिकेशन मिळावं. तर अशा पद्धतीनं काम करत असताना हॉस्पिटल सांभाळून त्याकडे काम त्यामध्ये काम करण्यात जो काही वेळ आणि जो काही मॅनपॉवर ज्याला लागत होती त्यामध्ये गीतानी बहुमूल्य त्यात काम केलं. मला हॉस्पिटलमध्ये 105 बेड्स सांभाळता मला वेळ पुरायचा नाही. पण आपल्याकडची नियमावली तयार करणं, आपल्याकडचे रूल्स तयार करणं, आपल्या पॉलिसीज फ्रेम करणं, त्या पॉलिसीजचं आपल्या स्टाफकडनं त्यांना शिकवून त्या पॉलिसीज त्यांच्याकडनं अवलंबवायच्या हे एक फार मोठं काम असतं. ट्रॉलीवरनं पेशंट हलवताना काय काळजी घ्यायला पाहिजे हे क्लास 4च्या एम्प्लॉईजना शिकवता अवघड परिस्थिती व्हायची. त्यांच्यापासून डॉक्टरांनी पेशंट्सना कसं हाताळावं हे सुद्धा आम्हाला त्यामध्ये मांडावं लागलं. आणि ही एक फार मोठी प्रक्रिया होती. प्री ऑडिट मागच्या वर्षी सप्टेंबर 2012ला झालं आणि त्यानंतर त्यांनी काही गोष्टी आम्हाला परत बदलायला सांगितल्या. उदाहरणार्थ आम्हाला कार्डियक कॅथ लॅबमध्ये UPS ऑनलाईन करायला सांगितलं की ज्याला फार मोठा खर्च होता आणि तशी ती डेड इन्व्हेस्टमेंट होती. पण त्याशिवाय त्यांनी परवानगी देणार नाही अशा पद्धतीचं त्यांनी अशी भूमिका घेतली. तर ते आम्ही केलं आणि असंख्य त्यांनी गोष्टी आम्हाला बदलायला लावल्या. आमचे पॉलिसीज काही बदलायला लावलेत. सिस्टर्स आणि पेशंट्सचा रेशो त्यांनी योग्य करायला लावला. हे सगळं करत असताना आमच्या लक्षात आलं की आपल्याला आर्थिक, मानसिक, शारीरिक त्रास होतोय पण एकीकडे रुग्णालय आपलं खरोखरीच उच्च दर्जाचं होतं ह्याची आम्हाला जाणीव व्हायला लागली. आणि NABH हे इंटरनॅशनल सोसायटी ऑफ क्वालिटी ज्याला ISQA म्हणतात याची भारतातली एक सबसिडरी आहे आणि आपण ह्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या नियमांचं आपण पालन करतो ह्याची आम्हाला पदोपदी जाणीव होत होती. आणि आज जेव्हा आम्हाला 10 तारखेला हा सर्टिफिकेट मिळालं तेव्हा आमच्या या सगळ्या कष्टांचं चीज झालं असं आम्हाला वाटलं. आणि ह्याहीपेक्षा इथे काम करत असताना रुग्ण जेव्हा आत येतो तर त्याला अतिशय उत्तम आणि सर्वात चांगली अशी आपण चिकित्सा देतोय ही एक मनःशांती आम्हाला लाभते. त्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि मी खात्री देऊ इच्छितो की आमच्याकडे येणाऱ्या रुग्णाला कुठेही काहीही कमकुवत मिळणार नाही. जे काही अतिशय उत्तम, योग्य आणि ज्याला परवडेल अशा पद्धतीचं असेल हीच चिकित्सा त्याला मिळेल. पुढच्या तुमच्या आगामी योजना काय? ह्याच्या पुढे सगळ्यात महत्त्वाचं यश मिळवणं हे महत्त्वाचं आहे पण ते टिकवणं तितकंच अवघड आहे. तर NABH हे सर्व्हेलन्स ऑडिट्स करतात. तर आम्ही चुकत नाही ना किंवा आम्ही ढील द्यायला लागलोय. पुन्हा ज्या काही गोष्टी आम्ही त्यांना दाखवल्या त्या फक्त दाखवण्यापुरत्याच नाहीत ना हे बघण्याचा ते प्रयत्न करतात. तर आज आम्ही जे काही उभं केलंय आणि जे NABHचं सर्टिफिकेट ज्या आधारे आम्हाला मिळाले ते टिकवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. या व्यतिरिक्त हॉस्पिटलमध्ये एक 3-4 सुविधा नाही आहेत. आमच्याकडे ब्लड स्टोरेज युनिट आहे. ब्लड बँक करायला पाहिजे ही एक महत्त्वाची बाब आमच्या समोर आहे. नंतर काही ठराविक चिकित्सा आमच्याकडे चालू करायची ज्याला रेडिएशन थेरपी आपण म्हणतो ती ह्या भागात नाहीये. लोकांना पूर्वेकडे किंवा दक्षिणेकडे पळावं लागतं पुण्याच्या. तर ती एक चिकित्सा उभी करण्याचा आमचा मानस आहे. ह्या व्यतिरिक्त रुग्णांच्या जाणीवेसाठी रोगांच्या बद्दल उदाहरणार्थ डेंग्यूची मध्ये साथ होती तर आपल्या हॉस्पिटलमध्ये अशी काहीतरी व्यवस्था आपण निर्माण करावी की ज्या योगे हेल्थ एज्युकेशन हे एक चांगलं
ज्याच्यामुळे रुग्णांना त्यांना होणाऱ्या आजारांपासून आपण प्रिव्हेंट करू शकतो आजार. म्हणजे ट्रीटमेंट देणं हा भाग वेगळा, पण त्यांना रोग न होऊ देणे. उदाहरणार्थ इन्फ्लुएन्झा वॅक्सिन, स्वाईन फ्लूचा वॅक्सिन, डेंग्यूसाठीची काळजी, ह्या सगळ्या गोष्टींसाठी एक हेल्थ एज्युकेशनचं सेंटर आपलं व्हावं ही एक आमची भूमिका आहे. आणि बऱ्याच संकल्पना आहेत, पण आपण पदोपदी जावं आणि फार खूप गोष्टींचा एकत्र विचार करून रुग्णसेवा ही मागे राहू नये ही एक भूमिका आमची आहे. त्या 2-3 गोष्टींचा मी आता उल्लेख करीन. बऱ्याच गोष्टी पाईपलाईनमध्ये आहेत, पण त्या जशी वेळ येईल आणि जसं एक एक गोष्ट हातावेगळी होईल तसं आम्ही करण्याचा विचार करतो.